अमरावतीत बिबट्याचा थरार। भरवस्तीत बिबट्या शिरल्याने रामपुरी कॅम्प परिसरात प्रचंड घबराट। राज्यात मानवी वस्तीत बिबट्या शिरण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत। अशीच एक थरारक आणि भीतीदायक घटना अमरावती शहरातून समोर आली आहे। अमरावतीतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या रामपुरी कॅम्पमध्ये दुपारी भरवस्तीत अचानक एक बिबट्या शिरला। बिबट्या आल्याचं समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली। तब्बल 4 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर। याच परिसरात दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास अचानक एका बिबट्याने एंट्री घेतली। भरवस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली। संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। घटनेची माहिती मिळताच वन विभाग, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती। हा बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत उड्या मारत होता। त्याला जेरबंद करणे वन विभागासाठी मोठं आव्हान बनलं होतं। बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर थेट हल्ला करण्याचाही प्रयत्न केला। मात्र जीवाची पर्वा न करता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपलं ऑपरेशन सुरूच ठेवलं। अखेर पोलीस, महापालिका आणि वन विभागाच्या तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आलं। अमरावतीमधील रामपुरी कॅम्प एरियामध्ये एक बिबटने प्रवेश केला, तशी आम्हाला माहिती मिळाली, प्राप्त झाली आहे महानगरपालिकेतर्फे। महानगरपालिकेचा स्टॉप, त्यानंतर माननीय आपले महापौर साहेब पण स्वतः इथे हजर होते। तिथला पशुवैद्यकीय यांचा पण कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। तसेच अमरावती रेस्क्यू टीम, वडारी येथील वन विभागाचा स्टॉप व पोलीस स्टॉप यांनी पण खूप सहकार्य केलं। और तसंच सदर बिबट हा कप्स असला म्हणजे छोटं पिलू असल्यामुळे त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करावं लागलं आणि फिजिकलरित्या रेस्क्यू करून पुढील उपचाराकरिता किंवा पुढील तपासणीकरता वडाडी येथे वन्यप्राणी संगोपन केंद्र ठेवण्यात आलं। नहीं, फिजिकलरित्या पकड़लेला है जाड़्यामध्ये। सर, किसी के ऊपर हमला वगैरह कुछ किया है? नहीं, हमला नहीं हो गया। जैसे भी हमारा स्टॉप था वो तो रहता है, क्योंकि कोई एनिमल है, उसके सेफ्टी के लिए कुछ ना कोई आवाज वगैरह निकालता है, वो हिसाब से फिर हमने शहराच्या अतिशय मध्यवस्तीमध्ये बिबट आढळणं काय सांगाल आपण? एक तर एखाद्या वेळेस रात्रीच्या सुमारास तो बिबट आला असेल, त्याच्यामुळे तो नंतर तो रात्रभरात किंवा सकाळी कुठेतरी तो दडून बसला, त्यामुळे तो दिवसभर राहिला तिथे। येथील जे गोडाऊन होते, मालक जे होते, त्यांनी ज्यावेळेस खोललं तर त्यांना तो पिलू दिसून आला। बिबट्या जेरबंद झाल्याने रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला। मात्र वन्यजीव वारंवार मानवी वस्तीत का येत आहेत आणि यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना केल्या जाणार, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे।